नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज चपाती बनवून दाखवणार आहे. तर मी गोल उंडा करूनच मी चपाती टम्म फुगलेली अशी दाखवणार आहे. तर एक चपातीचा मी उंडा घेतलेला आहे आणि थोडंसं लाटून घ्यायचं आहे. तर पुरी एवढ्या आकाराचं मी लाटून घेतलेलं आहे आणि वरच्या बाजूला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे चमच्यानं. तर अशा पद्धतीने तेल लावून थोडंसं कोरडं पीठ टाकायचं याच्यामध्ये आणि बंद करून घ्यायचं आहे आणि गोल उंडा तयार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने दुमटून घ्यायचे मोदकासारखं केल्यावर. तर दोन्ही बाजूला पीठ लावून लाटून घ्यायचे. तर मी 2 वेळेस पीठ लावून घेतलेलं आहे. तर आता एकसारखी चपाती लाटून झाल्यावर चपातीची नक्की लाटून घ्यायची. तर बघू शकता, तर एकसारखी चपाती मी लाटून तयार केलेली आहे. तर लाटत आल्यावर नक्कीलाच लाटून घ्यायचे. तर नक्की एकदम एकसारखी चपाती तयार होते. नक्की जाड राहू शकत नाही अशा पद्धतीनं जर लाटली तर. तर गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि गॅस मोठा केलेला आहे. सुरुवातीला बारीक होता. तर दोन्ही बाजूनी चपाती लाटून भाजून घ्यायची. तर बघू शकता एकदम हळूहळू चपाती फुगत आहे. तर आता चपाती भाजत आल्यावर तेल लावून घ्यायचे. चमच्यानं किंवा ब्रशनं तेल लावून घ्यायचे. तर बघू शकता एकदम छान अशी टम्म चपाती फुगलेली आहे. खमंग अशी छान अशी टम्म फुगलेली तयार झालेली आहे चपाती. तर बघू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.